आई देवळात गेल्यात वाटतं. वहिनींना सांगून निघते. वहिनी, सीमा वहिनी, सीमा वहिनी. काय ग, काय झालं? मी क्लासला जाऊन येते. बरं झालं सांगितलंस, त्याचीच वाट बघत होते मी. काय? अगं क्लासला जाणार होतीस ना तू, आई पण नाही आहेत घरात. मग मला माहीत असावं ना, म्हणून म्हटलं बरं झालं सांगितलंस क्लासला जातेस ते. हां, पण वहिनी तुम्ही काळजी करू नका, मी सगळा स्वयंपाक करून ठेवलाय. तुम्ही फक्त घराकडे लक्ष द्या. तू काळजी करू नकोस, मी म्हटलं ना तुला इथलं कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. तू बिनधास्त क्लासला जा, मी बघते ना घराकडे. थँक्यू वहिनी, खरंच थँक्यू. आता तुम्ही आहात ना तर मला इतकं रिलॅक्स्ड वाटतं ना, म्हणजे निश्चिंत मी क्लासला जाऊ शकते. खरंच थँक्यू. झालं? ए वेडाबाई, थँक्यू काय थँक्यू? मोठ्या बहिणीला थँक्यू म्हणतात? उगाच आपलं काहीतरी बोलायचं. तू क्लासला जा, इथली काळजी करू नकोस, तू तुझ्या क्लासवर फोकस कर. काय हो, 2.5-3 तासात येते मी. हां, आईंना सांगाल तुम्ही मी गेले क्लासला. सांगते, पण तू सांभाळून जा. हा, चालेल, चल हो. येते. बाय बाय. हॅलो ताई, अनु आत्ता घरातून निघालीये. मी पण रेडी आहे. व्यवस्थित लक्ष दे तिच्याकडे निरंजन. येस ताई. बाय. अनुबाई, तुम्ही बाहेर कुठे जाता हे जरा तुमच्या मोठ्या बहिणीला पण कळू दे ना. पिऊ, खरं सांगू, टीव्हीवर प्रथम निर्दोष असण्याची मी बातमी पाहिली आणि मला इतका आनंद झाला ना. खरंच, पण या सगळ्याचं क्रेडिट माझ्या आईला जातं माहितीये. म्हणजे लिटरली आम्ही सगळ्यांनी होप सोडून दिले होते. एकटी आई अशी होती जी ठाम राहिली. तिने जर हिंमत दाखवली नसती ना तर प्रथमला खोट्या आरोपाखाली गिल्टी ठरवून मोकळे झाले असते सगळे. काकूंबद्दल इतकं सगळं ऐकून आहे ना, त्यांच्याबद्दलचा माझ्या मनातला रिस्पेक्ट आणखीन वाढलाय. खरं सांगू का, मला काकूंना भेटायचंय का? कधी भेटू? एक काम करतो ना, मीच तुझ्या घरी येतो. घरी हा, घरी. काय प्रॉब्लेम होईल का? ऍक्च्युली आय एम सॉरी, पण माझ्या घरचे खूप ऑर्थोडॉक्स आहेत. म्हणजे तुला जर मी घरी नेलं ना तर त्यांना असं वाटेल की आपलं अफेअर आहे. व्हॉट? अफेअर? अगं पण मित्र मैत्रीण असं एकमेकांच्या घरी जातच असतात की. हो अरे, पण ते बाकीच्यांकडे. आमच्या घरी तसं चालत नाही. खरंच सॉरी, पण बाहेर कधी भेट घडवता येते का बघू. पण बाहेर कुठे भेटू शकतो? एक काकू त्या आरजेच्या क्लासला जातात आणि तिथूनही त्यांना वेळेत घरी जावं लागतं. हो ना, शिवाय आई कुकिंगच्या नाही आरजेच्या क्लासला जाते हे अजून घरी कोणाला माहीत नाही आहे. आणि त्याचं खूप टेन्शन आलंय मला आणि आईलाही. पिऊ, एक सांगू, तुम्ही ना लवकरात लवकर तुमच्या बाबांना ना या सगळ्या गोष्टींबद्दल सांगा. आणि जर बाहेरनं कुठून त्यांना या गोष्टींबद्दल कळलं ना तर प्रॉब्लेम आणखीन वाढतील. मलाही तेच वाटतं. आज सकाळीच मला आई म्हणाली की ती बाबांना खरं काय ते सांगून टाकणार आहे. पण बाबा ते ऐकल्यावर कसे रिॲक्ट करतील या विचारानेच मला धडकी भरते. रिक्षा, रिक्षा. सर, कामात आहात? हो, पण होतं चाललंय. बोल ना. हा, म्हटलं जेवण केलं असतं. हे काय, तू डबा घेऊनच आलास? आपल्याला नवीन साईटवरती जायचंय ना. अरे हा, ते साईटचं लोकेशन काय रे? हा, त्यांनी मला लोकेशन पाठवलंय. एक सेकंड ना, हे बघा. अरे हे म्हणजे ते अनुच्या क्लासच्या जवळ आहे, माहिती आहे मला. हे
चल एक काम करूया, साईटवर जाऊया, अनुला पण भेटता येईल मला. आत्ता अनु क्लासला असेल. चल जेवूया आणि निघूया. चालेल सर. खरं सांगू का, आज ना माझा मूड असा काहीतरी नुसतं नॉनव्हेज खायचं आहे. पण काय करणार, बायको जे डब्याला देते ते खावंच लागतं. आणि आपल्याला हवं तसं बायको कधीच वागत नाही. सर मला नॉनव्हेज खायचं आहे ना. मग तुम्ही तुमचा टिफिन खोलूच नका. आज तुम्ही माझा डबा खा, कारण माझ्याकडे मस्तपैकी नॉनव्हेज आहे. काय सांगतोस? हा. एक मिनिट, वहिनी परत आल्या? नाही, आईने बनवलंय. माझी आई उत्तम नॉनव्हेज बनवते. अरे हे जे आई लोक असतात ना, हे भारीच बनवतात सगळं. काय माया असते ना, त्याच्यामध्ये प्रेम असतं. हे जाऊ दे, माझा डबा मी खाणार नाही. आज आपण तुझा डबा खाऊया, विषय संपला. आईच्या हातचं नॉनव्हेज, वा 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 वा. हा माझा डबा बाजूला, तुझा डबा खाऊया. हा बस. दादा ही बाईक, मला असं का वाटतंय ही बाईक मी याआधी कुठेतरी बघितली आहे म्हणून. आणि हा माणूस, हो, याला सुद्धा कुठेतरी पाहिलंय मी. हे घ्या. हो ताई, हो. हां अहो तुमचे बाकीचे पैसे घ्या. हां हां, थँक्यू. मगाशी ऑटोमध्ये बसले तेव्हाही हा माणूस दिसला. हा माणूस मला फॉलो करतोय की काय? पण कोण आहे हा माणूस आणि मला का फॉलो करतोय? कोण आहेस रे तू? हा, कधीपासून पाठलाग करतोयस तू? चेहरा दाखव, चेहरा दाखव, तुझा चेहरा दाखव. कोण आहेस? लोकांना गोळा करू का मी? हा, त्यांच्या हवाले करू? पोलिसांना बोलवू का? पोलिसांना बोलवू? पोलीस, पोलीस. अनुताई, अनुताई, काय झालं? अनुताई, काय झालं? अगं तू पडलीस कशी काय? अरे काही नाही, ते कोणीतरी पाठलाग करत होतं माझं. आर यू सिरियस? हे किती डेंजरस आहे. तुला काही झालं तर नाही ना? नाही नाही, मला काही झालं नाही. पण तो माणूस कोण होता? कोण होता माहित नाही अद्वैत. म्हणजे मी हेल्मेट काढण्याचा प्रयत्नही केला, पण मला धक्का मारून निघून गेला. अनुताई,
काळजी वाटतेय म्हणून सांगतोय, घरचं कोणाला तरी सोबत घेऊन येत जा प्लीज. एकटी नको येत जाऊस. अरे अद्वैत, हे पहिल्यांदा घडतंय. हे असं पाठलाग वगैरे ह्याच्या आधी असं कधी घडलं नाही. पण खूप दिवसांपासून कुणीतरी माझ्या कुटुंबाच्या वाईटावर उठलंय. माझ्या घरातल्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतंय. किती टेन्शन्स आहेत तुझ्या मागे. माझ्या एकटीच्या नाही, माझ्या घरातल्यांना पण या सगळ्याचा इतका त्रास होतोय ना. थकले तरी सगळे. पण एक दिवस हे सगळं थांबणार आहे, माझी पूर्ण खात्री. काय ना अद्वैत, देव ना परीक्षा बघतोय आमची. पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं की पेपर कितीही अवघड असला ना तरी तो व्यवस्थित सोडवायचा आणि पास व्हायचा. यू आर सो कूल. म्हणून मला तुझा अभिमान वाटतो. चला, तिकडे सोनाली मॅडम थांबल्या असतील. उशीर झाला, त्यांना आवडत नाही है ना. येस येस, मी बाईक पार करतो. हो. काय सांगतेस काय? साहिल, तू रोज येतोस ना रे क्लासला? म्हणजे काय, मला कोर्स कम्प्लीट करायचा आहे. हो ना, आपल्याला आरजेचा कोर्स कम्प्लीट करायचा आहे म्हणून तर आपण इकडे ऍडमिशन घेतलीये की नाही. अरे पण काही लोकांना असं वाटतच नाही. ऑफकोर्स. अगं काही स्टुडंट्सला तर क्लास म्हणजे टाइमपास करायचं गार्डनच वाटतं. आज येतात तर उद्या येत नाही. आय मीन काही सिरियसनेसच नाहीये. अगं मॅरिड बायकांना कुठला आलाय सिरियसनेस आरजेच्या क्लासचा, राईट? काय रे, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का अनुताईचा? नाही. थांब, मी नाही बोलतो. नाही, थांब थांब, मला बोल. मी कधीच काही बोलत नाही, यांचं सगळं ऐकून घेते. म्हणून ह्यांना वाटतं की हे कधी उठून माझी मस्करी करू शकतात, पण नाही. आज मी बोलणार. कोण आहात तुम्ही तिघं? मी कधी तुमच्याशी वाईट वागते, तुमच्याशी वाईट बोलते? काय म्हणालीस तू? मॅरिड बायकांना आरजे क्लासचा सिरियसनेस काय कळणार? मी या क्लासमध्ये कशाला येते? काय टाइमपासचं काय गार्डन? हे गार्डन आहे माझ्यासाठी असं तुला वाटतं? तुला वाटतं मी आज येते उद्या येत नाही, टाइमपास करते? कोण आहात तुम्ही मला जज करणारे? काय ना, तुम्ही अजून यंग आहात, तरुण आहात. कदाचित तुमचं लग्न झाल्यावर तुम्हाला कळेल की मला काय म्हणायचं. इकडे येताना तुम्हाला आयता डबा मिळतो, घरी गेल्यावर असं गरम गरम जेवणाचं ताट मिळतं. पण आमच्यासारख्या गृहिणी, तुमच्या हिशोबाने सो कॉल्ड मॅरिड बायका, घरचा सगळा स्वयंपाक करून मग इकडे येतात. बरं, छोटी मोठी कामं तर असतातच आमच्या वाटेला. त्यानंतर समजा घरी काही प्रॉब्लेम झाला, काही इश्यू झाले की आम्हाला ते सामोरं जावंच लागतं. एक स्त्री म्हणून, घरची बाई म्हणून, आई म्हणून, सून म्हणून, बायको म्हणून त्या रिस्पॉन्सिबिलिटीजना सांभाळून खूप कष्ट करून मी इथपर्यंत पोहोचले. तुमच्या भाषेत सांगायचं झालं, ते हर्डल्स पार करून इथवर आले. मगच मला ते 2 तास इथे यायला मिळतात. यू आर राईट अनुप्रिया. सोनाली मॅम, तुम्हाला माहिती नाहीये ही अनुप्रिया आम्हाला काय काय बोलली येते. मी सगळं ऐकलंय. अनुप्रिया तुम्हाला काय बोलली आणि तुम्ही तिला काय काय बोललात ते. मॅम जाऊ देत, मला जे बोलायचं होतं ते बोलले मी. कदाचित रागाच्या भरात जरा जास्तच बोलले. माफ करा मला. आय एम रिअली सॉरी. नो अनुप्रिया, तुला माफी मागण्याची गरज नाहीये. ऍक्च्युली ह्यांचं चुकलंय. तुझ्या घरची परिस्थिती माहीत नसताना तुला नेहमी टार्गेट केले. क्लास डे 1 पासून मी बघते, तुम्ही नेहमी अनुप्रियाला टार्गेट करता. का? कारण ती एक हाऊसवाईफ आहे. तुमच्यात या क्लासमध्ये फिट बसत नाही म्हणून तिच्याशी तुम्ही असं वागता. शी. तुम्हाला माहितीये, अनुप्रियाच्या मुलाला एका खोट्या केसमध्ये अडकवलं गेलं होतं.
हिने मोठ्या हिमतीने सगळे प्रूफ गोळा करून तिच्या मुलाची निर्दोष सुटका केलेली आहे. ह्या सगळ्या गडबडीत होती आणि म्हणून तिला क्लासला यायला जमलं. एक बाई म्हणून मला तिचा प्रचंड अभिमान वाटतो. घर, क्लास हे सगळं सांभाळून ती बिचारी आनंदात जगण्याचा प्रयत्न करते. हे सगळं बघून तुम्ही तिला सपोर्ट करायचा सोडून तिची मस्करी करता, तिला टार्गेट करता. तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. आत्ताच्या आत्ता सॉरी म्हणा अनुला. सॉरी. 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 नाही, प्लीज सॉरी म्हणू नका. इट्स ओके. यापुढे असला प्रकार या क्लासमध्ये कुणाच्याही बाबतीत मी सहन करणार नाही. आपण इथे शिकायला येतो, समजलं? आणि इथून पुढे तुम्ही सुद्धा असंच शिकत राहा अशी मी अपेक्षा करते. हो मॅम. गुड. चला सगळे बसून घ्या आता. अरे अनुचा क्लास पण इकडेच आहे. या इथे. हो. सर आपली साईड पण इथेच आहे. याच बिल्डिंग मध्ये नवीन शॉप ओपन झालंय, त्याच तर आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. अरे बेस्ट. एक काम करू, काम पण होईल, अनुला पण भेटूया. हो चल. चला. बाकी सगळे पेपर्स वगैरे घेतले. हो हो सगळे बघितले. अरे अविनाश, सौरभ. अरे यार किती दिवसांनी. अरे काय व्हॉट अ कोइन्सिडन्स. हा इथे. हो ना यार, माझं ना इथे एक काम होतं यार. अरे माझं पण इकडेच काम आहे. काय बोलतो? हा इथे एक शॉप आहे, त्या शॉपचं कॉन्ट्रॅक्ट मला मिळालंय, त्यासाठी आलोय मी. काय बोलतो? हा बाकी घरी सगळे कसे आहेत? घरी सगळे मजेत. तुझं कसं चाललंय? सॉरी सर, मी पुढे होऊ का? हो हो जा. अरे जुना मित्र आहे तो ना पुढे मी आलो. हो हो. हा? काय म्हणतोस? बस बस. अरे अनुवहिनी इथे. क्लास एक अनाउन्समेंट आहे. आपल्या आरजेच्या क्लासच्या स्टुडंटसाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी चालून आली आहे. आरजे क्लासच्या स्टुडंटसाठी? पण सर तर म्हणाले होते की वहिनी कुकिंग क्लासला जातात. मग हे काय? सरांना सांगून बघू का? उद्या मी तुम्हा सगळ्यांना सुपर हिट रेड FM 93.5 रेडिओ स्टेशनला घेऊन जाणार आहे. ऐका ऐका, पूर्ण ऐका. तिथे तुमची व्हॉइस टेस्ट होणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स देण्याकरता मायक्रोफोनवर बोलायला दिलं जाईल. किती भारी ना. आय एम सो एक्साइटेड. मग कोण कोण येणार आहे उद्या? मलाही जायचंय, पण कसं? यांनी डब्बा खाल्ला असेल का? चिठ्ठी मिळाली असेल का यांना? ती वाचली असेल का? वाचल्यावर काय वाटेल त्यांना? चिडतील का? सगळे एकत्र गेले. तो आठवतंय का तुला कॉलेज बिलेज आपलं सर. काय? हा? मी काय बोलतो? हा. मी निघतो आता. आपण नंतर एकदम निवांतात भेटूया. येस हा? नक्की. हा चल 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 भेटूया. चल. काळजी घ्या. चल चल, तू पण काळजी घे तुझी.
ए सॉरी सॉरी चल 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 जाऊया. ऐका सर, मला जरा बोलायचं आहे. अनुप्रिया, हा मॅम. तू येणार आहेस ना उद्या? ते मी सोनाली मॅम, अनुप्रिया कशी येईल? त्यांना घरची धुणी भांडी करायची असतील ना. सायलेन्स. काय सांगितलं होतं मगाशी मी तुम्हा सगळ्यांना? मॅम, मी येईन रेडिओ स्टेशनला. फोन का नाही येते अजून कसा या निरंजनचा फोन आला नाहीये? तरी त्याला मी बजावलं होतं की यावेळी कुठलीही गडबड करू नको म्हणून. तर काय माहित काय उद्योग करून ठेवलाय याने. हॅलो निरंजन, काही कळलं का? अगं नाही ग ताई, पण तू म्हणालीस ना की ते अगदी खरं आहे ताई. त्या अनुची डेअरिंग जाम वाढली. अगं कोण आहेस रे तू? हा कधीपासून पाठलाग करतोयस तू? चेहरा दाखव, चेहरा दाखव तुझा, चेहरा दाखव. कोण आहेस? देवा, अरे निरंजन, तिला कळलं तर नाही ना का तू आहेस म्हणून? अगं नाही ग ताई, मी कसं बसं स्वतःला सोडवलं. नशीब डोक्यावरती हेल्मेट होतं म्हणून माझा चेहरा दिसला नसेल. 1% जरी संशय आला असेल ना तिला की हे सगळं करणारा तू आहेस आणि तुझ्या मागे मी आहे निरंजन, झालं, संपलं, सगळं संपलं. तुझी ताई संपली, कळतंय का तुला? तू टेन्शन घेऊ नको. अगं विश्वास ठेव ना माझ्यावरती. नाही दिसला माझा चेहरा, पण एक गोष्ट मात्र, यापुढे आपल्याला ना जरा सावध राहावं लागणार आहे. ते बरोबर आहे रे तुझं, पण मग आपण तिच्यावर लक्ष कसं ठेवणार? त्यावरही मार्ग काढू ग ताई. पण ऐक, मला ना तू अशी छोटी मोठी कामं नको सांगत जाऊ. त्या अनुच्या मागे लक्ष ठेवून फिरणं, ती कुठे जाते, काय करते, प्लीज मला अशी कामं नको सांगत जाऊ. ती अलर्ट झाली आहे, तिचं लक्ष असेल सगळीकडे. नाही, करेक्ट आहे. मलाच काहीतरी मोठा प्लॅन करायला हवा. मी विचार करते, काहीतरी ठरवते आणि सांगते तुला. ओके ओके, बाय. अनु 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 तुझी किती डेअरिंग वाढली असेल ना, तरी यावेळी मी काही कमी पडणार नाही. यावेळी तुला चांगलंच पुरून उरते की नाही ते बघच तू.